చూసేకి అగ్గిరవ్వ మాదిరే ఉంటాడే నా సావే एकला जरा साजरा मुकड़ा चंद्रवाणी फुललाग राजा मदन हसतोय तसा की जीव माझा भुलला ग। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे आपलं एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवतो आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉइन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाईल। आणि मित्रांनो, या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती जे अवेलेबल आहे आणि त्यासोबत मी टेलिग्रामवरती सुद्धा अपलोड करत असतो। जर का मित्रांनो तुम्हाला वेबसाईटवर मटेरियल डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम होत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं तर या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तुम्ही तो व्हिडिओ बघून ते मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ ते रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो केलं असेल तर नक्की तिथं फॉलो करून घ्या, कारण तिथे सुद्धा जे ते अपडेट वगैरे काही येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, चला तर आपण जे ते आपल्या आजच्या व्हिडिओला जे ते सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर बघा मित्र, आपल्या सर्वात आधी सुपर पेन ॲप आहे तो आपल्याला ओपन करू। पेन जे ते कनेक्ट करून आपल्या बॅक येऊन आपल्या कॅपकट ॲप आहे तो आपल्याला ओपन करायचा। ओपन केल्यानंतर फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा इमेज दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर तो इथं ॲड केल्यानंतर आपल्या त्या इमेजची साईज जी असेल ती आपल्या लेअर जी असेल ती आपल्याला 20 सेकंदापर्यंत जे ते आपल्याला म्हणजे आणून ठेवायचे। त्यानंतर आपल्या सुरुवातीला येऊन परत ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं। त्यानंतर व्हिडिओ सेक्शनमध्ये येऊन तुम्हाला बघा मित्र अशा प्रकारचा एक बीटवाला व्हिडिओ दिला असेल तो इथं ॲड करून घ्यायचा। त्यानंतर त्याचा सर्वात आधी ह्याचा जो ॲडिओ असेल तो इथं एक्स्ट्रॅक्ट करून घ्या। एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर आपल्या त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बीटनुसार इथं आपला जो मित्र आपला इमेज असेल तो इथं स्प्लिट करायचा। तर आपल्या बीटवरती येऊन स्प्लिट करा, परत बीट 3 वरती आपल्या येऊन इथं जे ते स्प्लिट करायचं आहे इमेज, परत बीट 4 वरती आपल्याला येऊन स्प्लिट करायचं आहे। तर मित्र अशा प्रकारे आपल्या तिथं जेवढे काय बिट्स असतील त्या बीटनुसार इथं आपला जो इमेज असेल तो इथं स्प्लिट करून टाका। तर स्प्लिट वगैरे झाल्यानंतर आपण जो आता बीटवाला व्हिडिओ ॲड केला होता तो इथं आपल्याला डिलीट करून टाकायचा मित्रांनो। ओके, तर मित्र आता इथं आपले जेवढे काय मित्रांनो इथं बिट्स होते त्या बीटनुसार इथं इमेज जे ते इथं स्प्लिट करून घेतलेत। तर स्प्लिट वगैरे झाल्यानंतर आपल्याला आता ह्या इमेजेसला जे ते आपल्या काय ॲनिमेशन जे ते अप्लाय करायचंय। तर ते करण्यासाठी बघा मित्र आपल्याला जे ते काय करायचंय, सुरुवातीला तुम्हाला जो एक इमेज दिसत आहे त्याला आपल्याला कोणताही जो ॲनिमेशन असेल तो इथं आपल्याला अप्लाय करायचा नाहीये। त्याच्यानंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचंय। त्यानंतर इनमध्येच बघा तुम्हाला स्विंग बॉटम अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तो इथं देऊन टाका। ठीक आहे मित्र, त्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती आपल्या येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं। त्यानंतर कॉम्बो सेक्शनमध्ये येऊन सुरुवातीलाच बघा पॉपिंग कॅन्डी अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं। त्यानंतर तुम्हाला इनमध्येच बघा रॉक हॉरिझॉन्टल अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तो इथं देऊन टाका। तर दिल्यानंतर परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। त्यानंतर कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 1 द्यायचा आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 2 अशा प्रकारचं ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका। परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन पेंडुलम 1 अशा प्रकारचं ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये यायचंय। त्यानंतर परत कॉम्बोमध्ये जाऊन पेंडुलम 2 अशा प्रकारचं ॲनिमेशन असेल तिथं देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन परत आता ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये जायचंय। त्यानंतर स्ट्रेच अँड डिसॉर्ड अशा प्रकारचं ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन होबल अशा प्रकारचं ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर आता आपला एकदम शेवटचा इमेज आहे तर त्यावरती आपल्याला येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो सेक्शनमध्ये येऊन जायचे। त्यानंतर बाउन्स 1 अशा प्रकारचं एक असेल ॲनिमेशन तो इथं देऊन टाका। तर आता आपले जे शेवटचे 3 जे इमेज होते तर त्यांना आपल्या इफेक्ट सुद्धा अप्लाय करायचा आहे। तर तो अप्लाय करण्यासाठी बघा आपल्याला काय यायचं आपल्या इफेक्टमध्ये जे येऊन जायचंय। आल्यानंतर आपल्या परत काय करायचं बघा, सुरुवातीलाच बघा आपल्या करायचं सर्वात आधी आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचंय। त्यानंतर आपल्या काय करायचं बघा स्प्लिट ऑप्शनमध्ये येऊन जायचं। त्यानंतर मिरर 3 लेअर अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तो इथं ॲड करून घ्या। ॲड वगैरे झाल्यानंतर ॲडजस्टमध्ये जाऊन याचं जे फिल्टर असेल ते इथं कमी करून घ्या आणि ह्याची ॲडजस्टमेंट वगैरे व्यवस्थितपणे आहे मित्रांनो। त्यानंतर परत त्याच्या सुरुवातीला येऊन परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचंय। परत आपल्या बटरफ्लायज या सेक्शनमध्ये येऊन जायचंय। बटरफ्लायच्या सेक्शनमध्ये आल्यानंतर बटरफ्लाय ड्रीम्स अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तो इथे देऊन टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्याची व्यवस्थितपणे इथं करून घ्या। तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या काय करायचं इमेजवरती आपलं येऊन जायचंय। परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या परत जे काय करायचं स्प्लिट ऑप्शनमध्ये येऊन तुम्हाला बघा इथं अल्ट BNW अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तो इथं देऊन टाका व्यवस्थितपणे इथं। त्यानंतर आता आपला एकदम शेवटचा जो इमेज आहे तर त्यावरती आपल्याला येऊन आपल्या परत बॉडी इफेक्टमध्ये जिथे येऊन जायचे। बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर इथं बघा आता थोडंसं लोड होत आहे मित्रांनो।
त्यानंतर आपल्याला काय करायचं बघा, क्लोन मध्ये जिथे आपल्याला येऊन जायचं, क्लोन मध्ये आल्यानंतर इथं बघा फ्रॅगमेंट क्लोन अशा प्रकारचा एक भेटेल इफेक्ट तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्या परत काय करायचं बघा मित्रांनो, एकदम सुरुवातीचा जो मित्रांनो होता मित्रांनो इमेज, तर त्यावरती आपल्याला येऊन जायचं. आल्यानंतर आपल्याला काय करायचं बघा मित्रांनो, व्हिडिओ इफेक्ट मध्ये जिथे येऊन जायचं. आल्यानंतर ओपनिंग आणि क्लोजिंग मध्ये जिथे येऊन जायचे. त्यानंतर इथं बघा तुम्हाला कॅमेरा डान्स अशा प्रकारचा एक तुम्हाला भेटेल इफेक्ट, तर तो इथं देऊन टाका. आणि तो जो कॅमेरा डान्स हा वाला इफेक्ट जो असेल तो जिथे संपेल, तर त्यावरती आपल्याला काय करायचं मित्रांनो, येऊन जायचं. आल्यानंतर आपल्या परत बॉडी इफेक्ट मध्ये येऊन ग्लोविंग लाईन्स मध्ये जिथे आपल्याला येऊन जायचे. ग्लोविंग लाईन्स मध्ये आल्यानंतर बघा आता मित्रांनो थोडंसं लोड होत आहे मित्रांनो, वेट करूया आपण. बघा इथं गॅस वेव्स अशा प्रकारचा जो असेल मित्रांनो इफेक्ट तो इथं देऊन टाका. आणि ह्याची ऍडजस्टमेंट वगैरे व्यवस्थितपणे इथं करून घ्या मित्रांनो त्या इमेज पुरती. तर केल्यानंतर आपल्या परत जिथे बघा काय करायचं आपल्याला, नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन बॉडी इफेक्ट मध्ये जिथे आपल्याला येऊन जायचे. बॉडी इफेक्ट मध्ये आल्यानंतर परत ग्लोइंग लाईन्स मध्ये आपल्याला जिथे थांबायचं मित्रांनो, तिथे थांबल्यानंतर बघा खालती येऊन बघा फ्लेम विंग्स 1 अशा प्रकारचा तुम्हाला एक भेटेल मित्रांनो इफेक्ट, तर तो इथं देऊन टाका मित्रांनो. ऍडजस्टमेंट वगैरे त्याची बरोबर इथं करून घ्या त्या इमेज पुरती. तर केल्यानंतर परत त्याच्या आपल्या सुरुवातीला येऊन परत आपल्या बघा काय अर्थ आपल्या व्हिडिओ इफेक्ट मध्ये येऊन आपल्या बघा इथं स्पार्क सेक्शन मध्ये जिथे आपल्याला येऊ जायचंय. त्यानंतर स्पार्क सेक्शन मध्ये आल्यानंतर इथं कॉलेजन स्पार्क अशा प्रकारचा तुम्हाला एक भेटेल इफेक्ट, तर तो इथं ऍडजस्ट वगैरे त्याची इथं बरोबर ऍडजस्टमेंट वगैरे इथं करून घ्या त्या इमेज पुरती. त्यानंतरचा एक इमेज सोडून परत नंतरच्या जिथे आपल्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचे. आल्यानंतर परत आपल्या व्हिडिओ इफेक्ट मध्ये जिथे यायचंय त्यानंतर आपल्या परत काय करायचं D3D यामध्ये येऊन 3D डायमंड अशा प्रकारचा जो असेल इफेक्ट तो इथं घेऊन टाका. आणि ऍडजस्टमेंट वगैरे त्याची व्यवस्थितपणे इथं करून घ्या मित्रांनो. आता त्यानंतर बघा मित्रांनो 8 सेकंदापासून ते आपल्याला बघा 8 सेकंदापासून ते 13 सेकंदापर्यंत आपल्याला जिथे एकच इफेक्ट जो आपल्याला ठेवायचा, तर तो कोणता आहे ते मी इथे तुम्हाला सांगतो. तर आपल्याला परत काय करायचं बघा, व्हिडिओ इफेक्ट मध्ये जे आपल्याला येऊन जायचे. आल्यानंतर आपल्या इथं बघा आता लाईट इफेक्ट मध्ये येऊन जायचं. लाईट इफेक्ट मध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला बघा आता हॅलो म्हणून एक तुम्हाला भेटेल इथं इफेक्ट, तर तो इथं देऊन टाकायचा बघा हॅलो वाला, तर तो इथं देऊन टाका. आणि ह्याची जी ऍडजस्टमेंट आहे ते आपल्या आता मी तुम्हाला सांगितलं होतं 13 सेकंदापर्यंत आपल्याला ठेवायची. त्यानंतर ऍडजस्टमेंट जाऊन याची ऍटमॉस्फिअर जे असेल ते तुम्हाला जशी ठेवायची तशी ठेवू शकता. तर मी आता इथं 55 तिथे ठेवत आहे मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा व्हिडिओ होता तो इथं रेडी झालाय. तर रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी बघा आपल्याला काय यायचं, वरती तुम्हाला एक एक्सपोर्टचा ऑप्शन दिसत आहे, तर त्या एक्सपोर्ट वरती क्लिक करा. म्हणजे आपला जो व्हिडिओ येतो गॅलरीमध्ये सेव्ह होण्याचे ते सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर व्हिडिओला सुद्धा लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून आपल्या युट्यूब चॅनल इथे सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या युट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ इथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.